महापालिकेचे जन्ममृत्यू विभागातील पोर्टल महिन्यापासून बंद असल्याने 3,787 दाखले प्रलंबित आहेत. त्यातील अनेक दाखले हे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहेत. त्यांचे प्रवेश रखडले, त्यामुळे पालकांमधून चिंता आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी मंडळी सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या नावावर समुद्रकाठी मौज मजा करतायत. सत्ताधाऱ्यांना याबाबत लाज कशी वाटत नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केलाय. ते म्हणाले, महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागाकडे दररोज 180 ते 200 अर्ज दाखल होत असतात. त्यापैकी केवळ 30 ते 40 दाखले दिले जात आहेत. 1 मे ते 16 जून या कालावधीत सांगली शहरातून जन्म मृत्यू दाखल्यांसाठी 2,808 मागणी अर्ज आलेत. जन्म मृत्यू नोंदणीचे CRS हे पोर्टल महिनाभरापासून बंद आहे, त्यामुळे नोंदणी रखडली आहे. तसेच दाखले मिळणंही बंद झाले. सांगली व कुपवाडमधील 14 तर मिरजेतील 9 कर्मचारी कामाविना बसलेत. सध्याचा कालावधी हा शाळा प्रवेश प्रक्रियेचा आहे. प्रवेशासाठी जन्मदाखल्यांची गरज असते, पण पोर्टल बंद असल्याने पालकांना दाखले मिळेना झाले. त्यामुळे पालकांची चिंता वाढतीये. महापालिकेने या संदर्भात शाळा आणि महाविद्यालयांना कळवणं आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थी पालकांची अडवणूक होणार नाही. मात्र याकडे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाचं लक्ष नाही. सत्ताधारी मंडळी सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या नावाखाली गोव्यात मौजमध्ये मस्त आहेत. गोव्यात उंची हॉटेलमध्ये, स्विमिंग टँकमध्ये मजा मारतायत. विधान परिषदेच्या सांगली सातारा मतदारसंघात भाजप महायुतीकडे मोठं संख्याबळ आहे. 600हून अधिक मते असल्याचं सांगितलं जातं. पण या मतदारांना गोव्याला का नेलंय, त्यांच्यावर पक्षाचा भरोसा नाही काय, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केलाय. सांगली शहरामध्ये महापालिका जन्ममृत्यू विभागामध्ये जवळजवळ 2,208 दाखले प्रलंबित आहेत आणि विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचा काळ चालू आहे. कित्येक विद्यार्थ्यांना, हजारो विद्यार्थ्यांना दाखले नसल्यामुळे शाळेमध्ये ॲडमिशन मिळालं जात नाही आहे. आणि अशी सांगलीतली परिस्थिती असताना, एवढी गंभीर बाब असताना, तर हे आज झाले का? नाही. हे 1 महिन्यापासून पोर्टल बंद आहे आणि नागरिकांना दाखले मिळत नाहीत ॲडमिशनसाठी. तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, सत्ताधारी हे सत्ता भोगण्यासाठी नसतात, लोकांची सेवा करण्यासाठी असतात. आणि आज हे सर्व सत्ताधारी, सर्व पदाधिकारी सांगली सातारा विधान परिषदेच्या इलेक्शनच्या नावाखाली गोव्यामध्ये सहलीला गेलं. तर ह्या लोकांना सत्ता भोगत असताना लाजा वाटल्या पाहिजे. आज शिक्षणाचा एवढा मोठा गंभीर विषय असताना, एवढे दाखले प्रलंबित असताना ह्या लोकांनी कामाला दुजोरा देऊन ट्रिपला महत्त्व दिले. आज ह्या लोकांकडे एका बाजूला हे लोक सांगतात की आमच्याकडे 700 मतदान आहे, 700 मतदान आहे. एवढं मतदान असताना ह्यांना भिण्याची जरूरत का लागली आणि ट्रिपला जाण्याची गरज का लागली? आज आम्ही विरोधी पक्ष नेता म्हणून, काँग्रेस म्हणून या सत्ताधाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करतो. आणि जे विद्यार्थी ॲडमिशन विना शिक्षणाला मोकले जाणार आहेत किंवा ह्या लोकांचं, मुलांचं वेळानं शिक्षण होणार आहे, ह्या विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान ह्या सत्ताधाऱ्यांनी याची जबाबदारी घ्यावी. एका बाजूला पोर्टल 1 महिना बंद असताना, ह्यांना माहीत असताना, तर सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक शाळेला पत्र महापालिकेच्या वतीनं काढणं गरजेचं होतं की आमचा असा पोर्टलचा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळं तुम्ही विद्यार्थ्यांचं ॲडमिशन करून घ्या आणि त्यांना 1 महिन्याची मुदत द्या दाखले जमा करण्यासाठी. पण असं कोणत्याही प्रकारचं काम तिने केलं नाही. फक्त सत्ता मिळवायची, ती पण काटावर मिळवायची आणि ती सत्ता भोगायची, त्या सत्तेचा उपभोग घ्यायचा, एवढंच ह्या ठिकाणी काम करतानाही सत्ताधारी दिसत आहे.